राजांना इथं त्या दिवशी माती करून आम्ही बसलोय. सकाळी उठून शेळीच द्वार काढलं, राजाकडे जातो अण्णा. राजा कुठं दिसतंय मला त्या दिवशी लय ही चालय. त्या म्हणलं तर राजा राजाच हो. त्या किती राजाच अण्णा सांगितलं तर कमीच मला. त्याचे अजून काय सांग मग काय करे नाही. राजाचा राजा ना ते कुठं गे बोललं का नाही राजाच येतंय हो माझ्या डोळ्यात. आता आम्ही बसून इथं बोलतो का आता राजा आहे म्हणून मला सगळं समोर काय काय बोलतो बघा सगळं माझे डोळ्यापुढे दिसतंय ना. तुम्हाला खरं सांगतो. रामकृष्ण हरी मंडळी, खिल्लार प्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण तिकोंडीमध्ये आलेलो होतो. तर आज आपण राजाच्या समाधीचे दर्शन पण घेतलेले आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या दावणीला राजा होऊन गेला त्यांच्याकडून आपण राजाचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि मुलाखती आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार ना. आपला परिचय द्या की. माझे नाव श्रीशैल रामचंद्र दळवाई, सेकंड तिकुंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. आता राजाला जाऊन किती वर्ष झाली? राजा आता जाऊन 5 वर्ष होऊन ते फेब्रुवारी 2 तारखेला 5 वर्ष झालं. आता हे 6 वर्ष चालू झालं बघा. 6 वर्ष चालू झाली. तर आम्हाला म्हणजे राजाचा जन्मापासूनचा इतिहास थोडा सांगावी, म्हणजे सगळी माहिती त्यात. ते कुठं जन्मला काय नाही हे सगळं संपूर्ण इतिहास त्याच्या सगळा सांगा माहिती. ते बघा दादा, ते पहिला आपला राजा बेळुंडगे सोमनिम गुरपा शरणार्थी बेळुंडगे त्यांच्या घरी जन्म होता राजा. मग तत काय जन्म नाही, त्याच्याकडे 11 महिना राजा होता. ततून चडचण यात्रेमध्ये शिवाप्पा शिवनूर शिवाप्पा काका त्यांनी घेतले 1,22,000ला. मग त्याने काय घेतलं बघा, घेतल्यानंतर परत ह्याने अशोक कुरी हारुगेरी ह्याने घेतले. मग त्याने काय घेतलंय, घेतल्यानंतर जेनापण्णा हारुगेरी त्यांनी घेतलंय. मग त्याच्याकडून काय झालंय, गटप्रभा चॅम्पियन झालंय ही राजाचं. किती वय असताना ते तवा आदत मध्ये. मग गटप्रभा चॅम्पियन झालं. चॅम्पियन झाल्यानंतर परत ह्याने 2.5 लाखला काय अशोक परत घेतला त्याने. त्याच्याकडं कंकणवाडीला तत्ता बी चॅम्पियन झाला. ती झाल्यानंतर परत शेवटी काय झालंय, हिवरगाव सतीसांना त्याने काय 4.5 काय घेतलं ह्याला. त्याच्याकडं बरं दिवस होतो. त्यातून त्याने किती जात असताना घेतला होता? 14. आता दुसरं ते आदत मध्ये तत्त झालंय. परत दुसऱ्यामध्ये अशोक जवळ आलंय. मग 14 झाल्यानंतर दुसऱ्यामध्ये सुद्धा काय 14 एवढं होतं सतीसांना नेलंय. मग त्यांनी नेलं का नाही तर बऱ्याच दिवस होता. त्यातून मग त्याच्या मागचं पायाला जरा प्रॉब्लेम झाल्यानंतर ह्याने सतीसांना हिवरगाव अशोक कुरीला दिलंय, हारुगेरी अशोकला दिल्यानंतर मग परत आम्ही काय केलो, माझे बी त्याचे आई राजाच आई आणल्या. ती परत ही येल्यानंतर आई भरवायला आलंय. ती शिंगमोड सोन्या माझे बैल होतं, त्या बैलाचा ही राजा म्हणजे राजाचं वडील पण तुमच्या माझ्या जवळच होतो. मग त्या टायमाला काय झालंय, ह्या बैल ती किड्नी फेल होऊन शिंगमोडका सोन्या बाद झालं होतं. मग बसून असं झालं. काका म्हणलं, त्याने काय म्हणलं मला, नाही त्याच्याच वासरू कशाला तोंड बारीक करून बसत, चला म्हणून त्याला धावलं. तवा माझ्या छातीत बसलो होतो राजा वासरू असताना मग आपलं किंमत घ्यायला पाहिजे किंवा तेवढं ताकद नाही. त्याने तरी म्हणलं, हे त्याला दूध घालायला एक मस्त येतो ह्या लय बोलय. त्याने कोण आपलं हे बेळुंडी काका म्हणलं, आपलं ताकद नव्हतं. मग काय करायचं म्हणून तसं चालत गेल्यानंतर परत काय झालं, जेनापणाचं पोरगाचं लगीन होतं कुठं इथं हारुगेरीमध्ये. मग आम्हाला बी सांगितलं होतं इकडं आपलं वळू क्षेत्रात सगळ्याला लग्नपत्र दिलं होतं जेनापणा. मग आम्हाला जायला त्या टायमाला झालं नाही. मग काय झालं होती, परत ह्याने आपलं संघ पाटील
मग हिवरगाव सतीश अण्णा जाडबरोबर बाबू अण्णा तानाजी अण्णा इकडं आपलं ती चडचण सावकाराचा पोराचं लग्न जाऊन माझ्या घरी आले 4 वाजता येऊन बसला चहा पाणी केलंय परत काय बाबू अण्णा काय म्हणले जाडबाबूला बाबू अण्णा नाही शिरसो बैल एक लई चांगला आहे काय 8 दिवस मागं आम्ही ह्याला हारुगेरला गेलो होतो जनापासून पोरगावला लग्नाला आणि मला बी सांगितलं होतं मला यायचं झालं नाही मग झालं नाही काय बैल रे ते जायला हीच बघाय सतीश घेतलं होतं त्याच्याकडे त्याला नको वाटून आलं पडलं जाग्याला पडले मग मला वाटलं संतोषच झाला अण्णा खरं तुम्हाला सांगतो संतोष झाल्यानंतर नाही अण्णा देतं का ते बैल मग चला घेऊन जाऊ म्हणले नाही म्हणल्यानंतर आपलं ती संग पाडल्याने काय म्हणलं का नाही रे ती खाली पडलेलं बैल तुला काय ती आणून तू काय करणार आम्हाला समाधानासाठी ते पडलेलं बरोबरच आहे हो त्याने असं म्हणलंय म्हणल्यानं बरं पाटील असू द्या म्हणल्यानंतर त्याने काय म्हणले मग शेवटी नाही ती आणून तू बी गरीब ती काय करणार म्हणल्यानंतर मग त्याने ती मार्ग त्याने सांगा लागले माझे काय तोंडात आलंय माझ्या मनात बसलंय ना तुम्हाला खरं सांगतो मग जायच की उद्या मग त्याला चहा पाजून हे करून त्याला माघार दिलंय मग जायच म्हणलं तर मला बी 2 दिवस त्या टायमांना माझे बी लई बेकार टाइम होतो 2 दिवस गावात जाऊन आलो तर 500 रुपये नाही मिळले मला 500 रुपये मग गाडी खर्च पाहिजे की हो जायला मग शेवटी काय झालंय 2 दिवस फिरून आलंय 3ऱ्या दिवशी एका जायचं कुळवायला जायचं म्हणून तोर ती जुमनाळचं गुरु म्हणून पोरगा माझ्या घरी आलं मी कुळवायला चालू होतो त्याने आलं ए काका कुठं चाललं म्हणून इथंच चाललंय हे काका इथं बोरगेला एक कालवड आहे चला जाऊन आणू म्हणले ती बी सोडून त्याच्या मागं लागलो आम्ही जाऊन ती एका 4000ला मोसून आलंय परत काय केलं काका तू बैल असलं तर बारी होतं तर कसं करायचं काय करायचं रे तकडे कुळवायला जाणार होतं माझे 2 दिवस फिरायला पैसे नाही म्हणल्यानंतर त्याने 500 रुपये मला दिला त्या 500वर सकाळी उठून मी गेलो बघा ना हां मग जाताना इथं घरातली मी सांगितलं नाही शिवा देतो म्हणून मी एकटाच जाऊन मग काय केलं इथं तिकोटाला गेलो जाऊच तर तुमच्यासारखा एक बिजापूर फोन केलं काका काय काय चाललं नाही आता असं वळू बघायला चालय मी बी येतो म्हणलंय त्याने बिजापूर बी आलाय मग आम्ही त्यांनी तिकोटामध्ये जोडून गेलो अतनीला जाऊच तर ती मोरे पक्कू त्याला संग सांगू ती एक आलं आपला संघ 4 मिळून आम्ही जाऊन अशोकजवळ गेलो मग तर जाऊच तर अण्णा बैल बसलेला बैल होता मग त्याच्या अंगावरती एक हे काढलं होतं ती पोत्याचं झाकून उभा होतो आम्ही काढल्यानंतर बसलेला पोटा म्हणत असं उठायला झालंय बैल म्हणजे काय झालं होतं त्यावेळेस बैलाला ती मागचं दोन्ही पाय असं गाठ होऊन हो हा एक जमेल असं गाठ जमेल टेकत होतं एक तर असं गाठ झालं होतं उठायला येत नव्हतं बैलाला असं झाल्यानंतर मग ही पाय बघितले असं झालंय ह्यानी तिघं काय केलंय अशोकाचं वासरू तर बघायला गेलंय मी ततच बसून माझं डोसकंच खायला लागले हो मग पाय बघडल्यानंतर वेग वाकळा वाटणार तोंड बघडलं वेग वाटणार असं होऊन मी काय केलो काय तर होते म्हणून बिडी उडत ग बसलो खरंच सांगतो तुम्हाला मग झाल्यानंतर काय उठायला बघायला लागलो एक मग कसं थाट पडवतं असंच मी पुढं सांगलं सरकारला असं उठायला बघायला उठ रे बाबा म्हणून जरा शेपूट धरले उठले बैल काय उठून असा अंग काय मोडलं बघा माझे डोसकं थाललंय तुम्हाला खरं माझे 20-25 एकर जमीन आहे जायला 1 एकर 2 एकर जाऊ असंच माझे डोसकं चाललंय तुम्हाला खरं सांगतो मग उठल्यानंतर मग काय झालंय जरा ओढून पुढे घेतले पाय तर बघितलं तर लय अवघड हो पायचं उचलणं चालायला येत नव्हतं एवढं सुचलं होतं मागचं ते नक्या असतं बघा त्या नक्या धरून एवढं सुचलं होतं मग शेवटी काय केलं अशोक तवर आलं ए काका चहा प्यायला ए अशोक ते बैल दिला तर मी चहा पितो नसलं तर नाही म्हणल्यानंतर ए काका बैल देऊ की म्हणले त्यांनी 5 लाख म्हणले कसं सांगा 5 लाख म्हणलंय तो 10 लाख सांगा बाबा म्या बैलाला मी गॅस माझ्या मनात आलंय मग तू जमून दिलं तर मी नेतो मग एवढं 5,000 असतच बरं तर नाही तू बोल म्हणले लाखात आत काय दिलं तर मी नेतो म्हणले ए काका मला बी 3 लाख पडलंय तू 1 लाख जाऊ 2 लाख तर द्या 2 लाख तर द्या म्हणल्यानंतर मी काय म्हणलो
1,00,000 म्हणलं. हं. मग काय झालं त्या टायमाला आपल्याला जोडीदार का तुला डोस का पेरला का म्हणून आम्हाला जरा ही केल्यानंतर नको म्हणा लागलंय. मग परत शेवटी काय केलं, जनापान जवळ वस्तीवर गेलंय. तत्त गेल्यानंतर मग जनापाना तुझे लाख त्याचे 2 जाऊ दे, 1.5 न्या म्हणले. नाही अण्णा 1,10 देतो म्हणले. मग हिने आपल्याला जोडीदार सगळं मिळून काय केलंय, 1,40ला मुगसून सोडले. मुगसून मग त्याला इसार देऊन माघार आले. मग तेव्हा बी श्रावण महिन्याच होतो. श्रावणचं आता पुढं सोमवार येतं बघा, ह्या टायमाचं बघा. हां मग गेलं मुगसून आल्यानंतर मग परत इथं आम्ही आपलं गावाला आलो. मग येऊन नाही काय झालं, मग पैसा 6 महिना उधार केलं होतं त्याला. 6 महिन्यांपासून त्याला अशोकला काय म्हणलंय, आता पैसा नाही 6 महिन्याचा. माझ्यावर विश्वास असला तर माझे 25 एकर ज्या रान आहे शेत आहे लिहून घ्या. हे तर शेत पैसे कशाला काका, तू 1 वर्षभर द्या म्हणलंय. ज्यांना पण बी तसंच म्हणलंय. मला 6 उधारच मला बैल दिलं 6 महिने. हां दिल्यानंतर काय झालं, मग इथं आत्मीत येऊन मग काय केलं ह्यानी आपलं बिजापूरचं 102 म्हणून पोरगा आणि ही आपलं तेलसंगचं ते मोरे पकवाना हे सगळं ते 3-4 माणसं होते किंवा बसून चाव पोवा म्हणून हॉटेलात बसल्यानंतर त्याला काय म्हणलं मी, 50,000 देऊनच बैल आणायचं म्हणलं. आता पैसा नाही म्हणतं कुठला आणताय म्हणलं. शेळी आहे, मस आहे, रेडा आहे, गवळा रेडा आहे, ही कायच आणायचं. त्याने हिच्यावर पोर काय केलंय, मला 15,000ला 1 शेळी द्या म्हणलंय. ही मोरी पकवाना काय म्हणलं 25,000ला 1 बैल द्या म्हणलंय. झोपाच बैल होतो. मग त्यांना तुम्ही घ्या, माझे का हे आहे म्हणलंय. काय बोला म्हणलं, तू 5,000 तू 5,000. 15ला घेता का नाही शेळी 20,000 द्या. तू 25ला बैल घेता का नाही तू 30,000 द्या. असं म्हणून 50,000 तर जागेवर झालं. मग शेवटी इथं आल्यानंतर एक बारक ती शेळीच पेलो होतं ते 4,000 एकला गाडी खर्च झालाय. जाऊन राजाला आणलं बघा ना. मग राजाला तुम्ही ज्या वेळेस घरी आणलं त्यावेळेस म्हणजे घरची असं काय म्हणलं नाही ते आजारी बैल आणला हे आम्हाला मी एकटाच, मला बहीण नाही बाई नाही कोण बी नाही, मी स्वतःच मालक. हा मला कोण माझ्या मालकीनेच विचारणार किंवा मग विचारणार त्याने त्यांचे लय नाद बैलावर माझ्या मालकीन. तर हा मी काय आणलं तर बी बैल मी काय कुठं काय पैसे केल्यावर कुठं काय ही बैल आणायचं आपलं नादच हो. हा माझ्यापेक्षा माझ्या मालकीचं नाद लय बैलावर. हा मग आणल्यानंतर पुढं काय काय केलं तुम्ही? काय आणलं बघा ना, आणल्यानंतर त्या दिवशीच एक गाय आलाय आपलं दोस्ताच कालवड. ती पूजा करून हे करून बांधून त्या गायला लागले बैल. तसं लोळत येऊन पाय काढून झोला का दिला नाही तसंच लागलंय. ती खरंच धरले. मग काय झालं, ती 1-2 महिन्यात काय गुरं ना काय नाही. मग आपलंच इथंच होतं म्हणताना ती सोडलंय. मग तसंच करत बैल जरा उठायचं हे करायचं, माझे बी प्रयत्न करायचं. लई त्याला त्रास गाठला ना, मला काय वाटेल त्याला गाठलंय. 6 महिन्यात जरा बैल उभा राहायचं चालायचं. मग गया ही आला का नाही, मग तर 20-25 गया बी काढलं होतं मी. एखादा कधी तर आला का नाही हो मी लावत होतो. मग 6 महिन्यात बैल झालंय. तसं असं वर्ष आम्हाला बरोबर बैल व्हायचं म्हणलं तर वर्ष काय वर्षात झालं बघा ना. ह्या 20-25 गुरं पडलं होतं भरलं होतं बघा, ती येले का. मग दुसऱ्या वर्षी काय झालंय तसं असं जरा इथं लोकल कळा लागले. मग 1-2 गाई एक दिवशी नाही असं व्हायला लागले. तिसऱ्या वर्षी नाही म्हणलं तर कवा झालं 100-150 गाई भरलोय आम्ही. मग त्या गायचं काय वासरू पडा लागलंय. तिसऱ्या वर्षी काय झालं बघा, 6 महिन्याच रोज 10-15 सुरूच झालं बघा वाढणं. हा मग त्या टायमाला मला कळलं नाही. लांब येणार रोज तर सातारा कराड पुणे इकडं सोलापूर अक्कलकोट अफजलपूर मग इकडं बागलकोट जमखंडी तेरदाळ लय लांबून गुरं यायला. मग नको म्हणून कसं तवा मोबाईल होता बारीक नके म्हणून काय कोण फोनचा नंबर सांगणार काय येणारच. मग तवा काय झालं बैल एक दिवस 10-15 गुरं काढणार, अर्धा तास थांबून गाई काढणार नाही म्हणत नव्हता. खर पण तेवढं होऊन काय झालंय बैलाला त्या टायमाला बघा. मग परत चालू होतं
ती पुण्यावाला आला ना, मोठं मोठं माणूस होतं, ती कोण होतं कोण नाही त्यावाला आम्हाला तेवढं माहित नव्हतं. त्यांनी 5-6 गड्या आल्या येऊन, काय इथं बैल आम्ही काय दावा बांधत नव्हतं, तसं बसलो होतं. येऊन मग हे उठवा म्हणले. पुण्या म्हणल्यानंतर मी काय केलं ना, नाही ना उठतोय तिकडे जरा लांब सरम पाणी हे दिलंय. दिल्यानंतर काय बैलाला उठ म्हणलं मी. कन्नडमध्ये येळ म्हणून मराठीतलं उठा म्हणलं का नाही, छाटतीच उठून दिलं. त्याने हांडा तर उठ नव्हतं, लय कडू होतो बैल बी. दुसरा माणसाला असं मारासारखं करत होता. मग झाल्यानंतर त्याने काय म्हणलं, एकदम 8 लाख म्हणलं बैलाला. हा काय उठलं बघा, 8 लाख देतो. विचार दादा ते पोरं म्हणा लागले. दुसरंच काय म्हणतं, 10 लाख देऊ. मग ते मोठं ते काका होतं त्याने, पिंट्या बघा तू पैसे करून घे, 12 लाख रुपये देतो तुला. मग त्याने व्हिडिओ कॉल करून आम्हाला ती मॅट पट त्याचे आयटम सगळं तत्व जाऊन बंद. नाही काका आम्ही बैल देत नाही, ह्याच्यावरच आपलं प्रपंच आहे, आम्ही बैल देत नाही, आपलं सगळंच बसतंय, आम्ही काय तेवढं खाणं नाही. तुला एक बैल त्याच्या जोडीचं तसं एक साधा बैल होतो, त्या बैल देतो. तुला काय पाहिजे सांगा, हे 12 लाख देतो, बैल बी देतो. 1 तासभर गुद्याला तर 2 गाय आले, तर जागेवर धरून सोडले. त्यांनी त्या दिवशी 1,500 रुपये 1,500 ठेवलं होतं. कोण देत नव्हतं आम्हाला, 500 बी देणार, 1000 बी देणार, 800 बी देणार. आम्ही काय एवढं तेवढं काय बोलत नव्हतो. 2 गाय काय बोलला त्या टायमाला 2,500 का 1-2 काय होतं म्हणा. ते काय बघितल्यानंतर ह्याने काय देत नाही म्हणून ते बसून छापून गेलो. असं होऊन काय झालं बैलाला ना, त्या 6 महिन्याचं गुरु जास्त झालं बैलाला. जास्त होऊन बैल ती वारे अगोदर दिवस 14 गाई भरलो होतो. त्याने 14 गाई भरलाय सगळं. रात्री त्याच्या आपलं काय चंदी वचार गाला ती खाल्लंय. रात्री 12चं उठलंय, शान गाठलंय, मूत धरलंय, ती झोपत होतो. मग 12 साडेबाराला 1ला उठत होतो. उठवलं, मूत धरलंय, ते टाकलंय, शान सारलंय, सगळं टाकून ह्या अंगानं बसलंय. पहाटे 4ला काय उठलं मे बी ती जरा असं गुर आवाज यायला लागले बैलात. यायला पोट काय फुगलं आज काय लय रोज गुर ज्या दमुलं काय. सकाळी ती ज्याला डॉक्टर ताना बोला म्हणून बसून एक बिडी वडला ना, ओढून हात पुरलं, काय नाही. जरा अजून जरा रात्र आहे म्हणून संडास जाऊन म्हणून 2 फोन गेलो होतो. काय उठालं काय गेलं बघा, असं काय आडव बैल पडलं बघा. असं 2 मागचं पाय 2 झलका दिलाय. परत शेवटी काय वडलंय बघा. गेलं आपलं राजा म्हणून पोरं बाळ त्याच्यावर पडायचं, हे करायचं तासभर. आम्हाला काय कळलं नाही, तसं झालं. मग परत काय केलं आपण, मग पोराला मोठं बैल हो. मग ही ती आपलं पाटल्याचं शेजारचं 2-4 पोरं आले, त्याला बसवायचं मग पाहिजे को. मग बसूच तर मग गावातला माणसं आलंय येऊन सगळा रेडी बसल्यानंतर फोन सुरू झाले. माझ्याकडं फोनच पोरं घेतलं आपलं तोरलं पोरं येऊन. मग सगळं लय लांब माणसं यायला लागलं म्हणून मग परत तासानं मला इकडं बाहेरून बसून सांगलं. नाही ह्यांना म्हणलं काय, मग राजा काय माझ्या घरी आला ना, माझे पहिल्यापासून देणंच होतो. सगळं देणे होऊन 8 लाख शिल्लक झालं होतं. 5-6 लाख रुपये माझे देणं होतं. ते देणं होऊन 6-8 लाख रुपये शिल्लक करून एक त्याच्या नावावर घर बांधा म्हणून वाळू दगड हाणलं होतं ना. ह्याच्या नावावर. मग हे गेलं कारण ह्याचे काय टेन्शन नाही. ते काय होतं तुम्ही ते बजनावाला सांगा, हलगीवाला सांगा, त्याचे 2 करून सोडा म्हणून सगळ्यांना सांगितलं ना. ते फौल त्याचे 2 करून सगळं लय लांबनं लांब, पुण्या इकडं सातार कराड, इकडं कर्नाटकाचं गुलबर्ग साईड, इकडं सोलापूर साईड, इंडी साईड सगळं आलं ना. येऊन त्या दिवशी त्याचे जागरण करून पहाटे 5:30-6 वाजता त्याला इथं समाधी हे करून गेलं बघा ना. तेव्हापासून मी बी वद्याडताना आता ही 4 वर्ष झालं ना. 4-5 वर्ष होऊन 6 वर्ष झालं. आता ही पुण्यातला बैल ही आम्हाला गावला आहे ना. ते तरी बी तवा 2-4 बैल आणले कर, पण माझ्या मनासारखा नव्हतं ना बैल. वासरू पडलं तर 4 गाय येतं. हे जे काय वासरू पडायला लागलं, ही वासरू कुठं ती प्रतिदादा कुटवाड पुण्यातला दादा त्याच्याकडे ही जन्मलं होतं. ही आपलं कल्लोळी सावकारला, मलाप सावकारला, कल्लोळी सावकारला इसवून दिलंय. त्याच्याकडनं आम्ही ही आणलंय. आणून बी 2 वर्ष झालं. आता तुम्ही राजा ज्या वेळेस आणला होता त्यावेळेस आता राजाचं एवढं नाव झालंय, तर राजा नावारूपाला कधीपासून, म्हणजे नावारूपाला कसा आला राजा? नावावर वासरू पडल्यानंतर
हा ती पहिलं कसं झालं हो, वासरू काय पडलं बघा तवा राजाच म्हणा लागले हो. परत मी शेवटी काय केलो ह्याला गुरुजी असं म्हणून हे तर कुसूरचे एक बैल आणलं मी. काय असलं ते बाया माणसं आला तर ही सोडून जावं म्हणलं हे नको आम्हाला दिवस जाऊ दे करपण आम्ही राजाच भरवणार. हा कसं हो वासरू काय तुम्हाला आपलं भागात तुम्हाला खरं सांगतो लाख म्हणून मलाच माहित नाही हे तर लाख म्हणून राजाच वासरू राजाच करून गेला बघा आता. हा पहिलं होतं 3 लाख 4 लाख 3,000 4,000 एवढंच हो. हे म्हणलं लय ऐकलंय लय म्हणलं तर 10-12 हजार परत 15-20 हजार पर्यंत तर पुढं मग लाख म्हणलं तर आपला राजाच बघा आपल्या भागात. हा आता बारका असलं तर 1,00,000-2 लाख सांगतोय हो. आता काय सांगायचं त्याला कुठं आहे राजाच कान. हा म्हणजे आम्हाला थोडा राजा स्वभाव आणि राजा कसा होता वर्णन थोडं सांगायचं. राजा हो ना मापाला फुल मापाना. हा सातीत काय जास्तच होता माप फुल त्याचे मग त्याचे चर्म ते अंग घट मग त्याचे पाय फाउंडेशन चांगलं होतं. त्या मागच्या पायसाठी एवढं होतं ती चाललं का नाही घोड्यासारखा चालत होता. मग त्याचे शेपूट बी चांगला त्याचे कलर न कळता कोसामध्ये चित्र मोरा त्याचे शिंग बी गडवलं सारखा शिंग त्याचे कान बी तसं त्याचे जीभ काय त्याचे सांगितलेलं मग कमळ तर थोडं बी दिसत नव्हतं असं होतं आणि वर केलं का नाही. हा मोर सारखा मग त्याचे गुण तर देवगुण. हा ती राजा म्हणून ती बैलाचं आलंय कर पण ती देवच आहे ती राजा. शेवटी आहे ना माणसं मग ऐकत नाही दावं नाही काय नाही मी गयवर मी सोडत होतं या म्हणलं तर येतो जा म्हणलं तर जात होतं. हा एवढं कोण माणसं विचारते का ना माझ्या हाताने मी ए बाबा जा म्हणलं तर जाणार या म्हणलं तर येणार. मग त्यांना एक दिवशी लय कटाळा आला का नाही मी त्याचे पाय चोळत मग खाली बसणार त्याचे मागचं पाय हे एक बघा रे बाबा हे काय गाई काढू लांब आलं म्हणल्यानंतर तेवढंच असं मुंडका आला का नाही अण्णा थांबा हे काढू मग. हा मग आम्ही बसून ते मग आपल्याला ना द्यायच की चढतं का नाही चढतंय रेडी होतं का नाही बघून चढणार पाय काढला का नाही झालं बघा बा बंजूकच गोळ्या हाणल्यासारखाच झाला विषय म्हणायचं. सकाळी आम्ही चालू केला का ना 6 ना 11 पर्यंत 11 ते एक तुमच्या सारखे आलेला जरा रस्ट होऊ द्या म्हणून सोडला का ना मग 3 असतो का रात्री 11 पर्यंत गाईच बरोबर रोज. हा नाही त्याच्यासारखं आता हाय बैल शिकार आपलं कर्नाटक महाराष्ट्रामध्ये हाय करपण एवढा साना बैल मला बी अजून दिसला नाही तुम्हाला खरं सांगतो ना. हा आता माझे गरीबी आहे सगळं त्याच्या चित्रकोण हाय करपण ही जरा बारकीच बैल. हा आता आताच्या वेळेस राजा असता आता एवढं नाव झालं हे अण्णा काय राजा असलं तर काय सांगायचं त्याच्या आता 5,000 म्हणलं तर राजाला हा भरून येत होतो. मग काय आता ती काय वयानं गेलं नाही हो 64 होतं बैल तवा गेलंय. हा त्याची आई बी अजून आहे की तव. हा आईचं हे 8-10 दिवस ह्या बैलाकडून भरून येलो ते आपलं ते बेळवंडी काका. अजून फुल न वयाच होतं बैल काय मग त्याला काय आजार पडलं नाही हो. आजार पडून ही पडून गेलं असलं तर ते जायला असं तसं झालं मग काय पण नाही की हो. हा एकदम सो. हा तसं मला काय कळण द्यायला काय हो राजा अण्णा मी कुठं गेलं तर मी गरीब माणसं कुठं गेलं तर राजाचं नावावर मला ए अण्णा या म्हणतोय हो मला राजा तर कुठंही बोललं का नाही राजाच येतोय हो माझ्या डोळ्यात. आता आम्ही बसून येतं बोलतो का आता राजा आहे म्हणून मला सगळं समोर काय काय बोलतो बघा सगळं माझे डोळ्यापुढं दिसतंय ना तुम्हाला खरं सांगतो. बाई लावायची म्हणा जाय म्हणा हे काय बोलतो बघा माझ्या डोळ्यात सगळं दिसतंय ना तुम्हाला खरं सांगतो. मला लई एक टाइम ते राजे गेल्यानंतर आम्ही इथं जाऊन इथं तासभर झोपला का नाही मला शांत वाटतो तो एक मार्ग दिसतो तो इथं त्या म्हणलं तर राजाच हो. त्या किती राजाच अण्णा सांगितलं तर कमीच बघा त्याचे अजून काय सांग मग काय करे नाही. हा लय मला तकडे इकडं त्रास व्हायला का नाही इथं येऊन काय कोणाला सांगायचं नाही इथं एक तासभर झोपला का नाही मला लय शांत होतं. ही जागा तर मला महत्वाची ही आता ही देवच माझी जोड आहे म्हणून मी कळून घेतो. मी होच तर माझ्या पोरं काय करतं कोणा ठाऊ मी होच तर माझे हात राजा सोडत नाही म्हणा हे 100% मी सांगतो. राजानं आता एवढं नाव केलंय तुमचं म्हणजे आता तुम्हाला ओळखते ती राजामुळे राजामुळेच हो.
मी कुठलं हो तेच, एखाद्या गरीब माणसाला जर एवढं म्हणजे नावारूपाला येत असेल तर ते राजामुळे राजा कुठं तिकोणीचं म्हणलं का नाही राजाचं हा कोण तिकोणी मी मला नाही ओळखत तर एवढं पोरं काल मला जर बरं नव्हतं इकडं तिंडी साईड गेलो होतो कुठल्या गावाचं काका आजा म्हणलंय मला तिकोणी म्हणून राजाचं तुमच्याच काय ती एवढं पोरं मला धरलं बघा ओळख मग काय राजाच म्हणल्यानंतर मग काय सांगायचं ना राजा म्हणजे आता राजा गेलाय असं म्हणजे राजाचं ध्यान हे झाल्यावर काय वाटतं तुम्हाला? राजा एक दिवशी त्याचे फोटो व्हिडिओ नाही बघितले मला करमत नाही ना मला काय अडचण काय तर द्यायचे घ्यायचं तर काय तर आला का नाही ना हे तर येऊन मग एक अर्धा तासभर मी बसला का नाही बसून 2-3 बिड्या काय तर इथं जरा झोपलंय पाडलं का नाही मला मार्गच मिळतंय ही राजाच देत आहे मला मार्ग मला 100% मी कधी कोणाला काय माझे मन कसं आहे म्हणा कोणाला लाबाड सांगायचं नाही लाबाड बोलायचं नाही कोणाच्यावर खरेदी करायचं म्हणून त्याच्याच खायचं घ्यायचं तसलं आम्हाला बांधू नको मग रात्री असू द्या दिवस असू द्या ना गाई ही पाय मोडू द्या त्याच्या येताना काय तर झालं तर त्याच्या मी बाहेर वासरू काढून देतो हां मग त्याला ताप वगैरे काय तसं असं त्याला प्रॉब्लेम झालेला असला तर मी माझे आयुर्वेद कोण त्याला सांगतो हां त्याला चांगला झाला तर बाबा तुमच्या गावात नारळ देव असते मारुती देव तर असं का त्याला चांगलं झालं तर एक नारळ पण नसलं नको पैसे वगैरे काय बी घेत नाही ना आयुर्वेद बैला जनावरांसाठी रात्री दिवस असू द्या ना मी ती तेवढं सेवा करतो अजून बी सेवा करतो हे पुण्यातला आता बैल पळतंय पळल्यानंतर काय शिर धरतंय काय पाय मोडतंय काय तर त्याला प्रॉब्लेम जातंय त्याने तर फोनवर मला सांगतंय त्याने व्हिडिओ कॉल तर करतंय व्हिडिओ करून सोडतंय हे तर असं करा म्हणल्यानंतर त्याचे बी चांगलं चालय एवढं मी होच तर करणार होतो 1-5 पैसे म्हणलं तर त्याच्याकडे जात नाही हां एवढं मी राजासाठी मी पाळून चाललं बघा आता राजासारखा बैल सध्याला आहे का आणि पुन्हा जन्माला येईल का असा राजा येईल म्हणून मी आला असं वाटलं अजून राजा मला दिसला नाही हो तेवढं मापाच आता राजा येतो म्हणून हाय कुठं येतं काय अजून आलं नाही मला कुठं तर आलं असेल कर पण मला माझ्या डोळ्यात पाहिजे किंवा तेवढं माप सगळंच पाहिजे किंवा ना हां तसलं मला अजून बैल मला दिसला नाही मी बी हुडका लागला ना त्याच्यात ही जरा सगळं त्याच्या चित्रा मोरा त्याचे काय होतं ना हे त्यात दिसलंय ही बी मला गावत होतं का नाही हे जे पुढचा पाय वाकडं होऊन माझ्याकडे दृष्टी होऊन राजा घातला त्याच्या राजाच काय झालं होतं मागचा पाय ह्याच्या पुढचा पाय चालू होतो ही दृष्टीहून ही कसं होतं आपल्या हिवरगाव सतीशाणाला द्यायचं होतं हे वासरू तर आम्ही घेताना मल्हार सावकार घेताना सतीशाणा मी मल्हार सावकार गेलो होतो मग कुटवड दादा काय म्हणले काका तुला मग पैसे जास्त होते 2 लाख म्हणलं तर मग त्यांना द्यायचं ह्याचे वडील आहे का शिंगवाकड्या मला द्यायचं होतं सतीशाणा मला द्यायचं हे वासर त्याने घ्यायचं होतं हे जे पाय मग वाकडं झाल्यानंतर नको म्हणलं त्याने मी आणलं याला तसं झाल्यानंतर आलं हो मग मला बी आता ही काय ना वासरू मात्र 1 नंबर पडायला लागले कसं आहे ना जास्त पाहिजे हो जास्त असं तर वासरू पडतंय त्याचे अगोदर मी 2-3 वळू आणून बांधे तेवढं वासरू पडलं नाही ना माझे कसं आहे गरीबच चांगलं हो वासरू पडलं तर आम्हाला बी 4 गाय येतं हो त्याने बी चांगलं होतं आम्ही सगळ्यात 2000 म्हणताना आम्ही 2000 म्हणतो काय गरीब असायला 1000 दिलं तर बी घेतोय एक नाही असं नारळ घेऊन या भरून देतो म्हणतो पुढं त्याने काय गरिबांना ठेवून घेत नाही वासरू तर विकल्यानंतर त्याने आणून देतोय पैसा असं कोणाला मन नाराज करत नाही मी इकडं आपलं बागातला कुठं तर चुकून एक बी नेलंय हो काय बी राहिलं नाही वळू वासरू तर पहिलंच नेलंय आता इथं सतीशाणाजवळ ते वसंडी सोड्या ते वाकडं होतं नुसतं हडकत होतं नग म्हणून सोडलेलं ती बैल मी आणलं होतं त्या माझ्याकडनं त्याने हे सतीशाणा नेलो असलं बैल आता वासरू चांगलं वासरू एक बी ठेवलं नाही पहिल्याचं आता तसं असं राहिला एक कालवड बी इथं ठेवणं चालय हो हां राजाचं म्हणलं का नेत आहे हां असं हो चालय हो आता इकडं आपलं बागात म्हणलं तर कुठं तर एखादं चुकून राजाचं गाई एवढं राहिले फांड नाही हो फांड म्हणलं तर आपलं बागात मग राजाचं म्हणलं तर ही दडस बापवणाचं एक मग बाजी एक मग सतीशाणाजवळ शिंग वाकडं हां ही राजाच
मुलगा. हा, हा, हा. ही माझ्याजवळ ही राजाच मुलगा नव राजाचा नातो ही हा, हा, हा. राजाच मुलगाच मुलगा आहे. हा माझ्याजवळचा ही आपलं बघा ते आता इथं एक होतं ते आपलं दुडक्याड पाडल्या काढत त्याने मी तकडच इकलंय हो. हा, हा. राजाच म्हणलं तर आता जुळल्याला बैलेच आहे हो. हा, हा. आता काय जसं ते तेवसं तसं काय एक बी बैल नाही हो. हा जुळून वर्ष 2 वर्ष राजा वारून आता 6 वर्ष चालू हो. 6 वर्ष चालू आहे. हा. मग कसं आता लोक म्हणताय ए 4 जाती बैलाला हे राजाचं ते कुठं राजाचं बैल आहे. कसं असतं हो राजाचं वारून ते 6 वर्ष चालू आहे. हा. असं लोक त्याच्या नावावर चाललंय चालू दे आम्ही काय त्याला काय म्हणत नाही हो. त्यांचे त्याच्यात घेऊ. म्हणजे असं आता राजाची आठवण हे आल्यावर काय हे राजाचं आठवण आलं तर काय करायचं ना नवरो बायको आम्ही ग बसून आम्ही जोडीत एक टाइम तर त्याला बघून आम्ही रात्री तर सकाळी तर आम्हाला टाईम कधी मिळतात त्या टायमाला बोलायचं राजाचं म्हणायचं आम्ही तुम्ही ती काय ती जे लई सांगितलं तर अण्णा राजा म्हणलं तर मला झाला विषय राजाच्या अण्णा लई छान हो बैल माझंच पोर मला ऐकत नाही ना ते राजा मग जरा त्याला खाया नग वाटलं तुला हानू का म्हणत असं तोंड करतो तो. हां घ्या बाबा दोघं ते राजांना इथं त्या दिवशी माती करून आम्ही बसलोय. सकाळी उठून शेळीच द्वार काढलं राजाकडे जातो अण्णा राजा कुठं दिसतंय मला त्या दिवशी लई चालय रोज अण्णा त्याला शेळीच तो आज शेळी नाही म्हणत ना सकाळी जाऊन त्याच्या 8,000 10,000 जाऊ दे शेळी आणणार हां लय छान हो तुला हानू का म्हणत असं तोंड करतो तो आता काय मग पोर ऐकत नाही. राजाचं राजा ना ते आता किती राजा सांगितलं तर ना कोण लोक म्हणतात ए बैल बांधायला वळू बांधायला कोण काय गमवलं राजानं माझा दिवस मी पहिलं काय होतं ना नुसतं ऊस तोडी ही सगळं मी केलेलं आहे. एवढं शेत असून केलेलं आहे. काय राजा माझ्या घरी आलाय ती काय सोनंच आलंय हो मला. हा सोनं आता माझीच बरोबर आहे का बाबा का बैल असं तसं बोलतोय म्हणतोय कुठलं काय हो हे जे सोडून मला काय एवढं शात आहे कर पण अजिबात मला त्याच्यावर नाही मला बैल असला का ना मला शांत आहे सगळं देऊन वर आता आज काय नाही म्हणून बसलं तर ना 5,000 रुपये मला देतोय. आज गावात गेला का नाही दादा या चहा प्या ही काल भरलेलं ते 6 महिना झालो तू घ्या झालं की विषय आम्हाला ते राजा मला काय अडचण संसारच माझं राजावर जेवणाचं आहे बघा ना. आत्ता तरी बी अण्णा ही बैल काय आहे बघा ही बैल आणल्यानंतर माझं बी चांगलं चालू आहे ना. आता कसं झालं आहे वासरू बी चांगलं पडायला लागलं वासरू पडलं तर 4 माणसं येतो आता तर लई छान आहे हो माणसं. हां मी लई चांगलं आहे म्हणलं तर कोण ऐकत नाही ना. वासरू बघून आता ह्याच्याच बी आता 2-4 लाख 1.25 लाख 1,45,40 मग कालवाड 60 70 80 पर्यंत आता चालू झालं आहे ना. हे जे बी नाही म्हणलं तर 700 वर गुरं. राजाकडनं तुम्ही किती गाई भरले होते? 2,500 वर. 2,500. हां किती दिवसात? 3.5 वर्षाचं. मग आम्ही म्हणायचं म्हणलं तर 2 वर्षाचं नाही 1.5 वर्षाचं जास्त तेव्हा कधी तर कावा तर एक हो काय सुरू झालं 6 महिन्यात अण्णा रोज तुम्ही 10-15 10-15 10 धरा 5 पुढं एक दिवस बी आज सुट्टी नाही म्हणायचं नाही बघा. हां आज बैल सुट्टी नाही म्हणायचं बघा. आजचा उद्याचा परवा दिवशी असं बी झालं असं पाळे लागून उभारणार गाई मग काय करायचं शेवटी मग दुसरं बैल आणलं तर त्याला नको म्हणणार ना. मग काय करणार ती गाडीचं ड्रायव्हर हे जरा भांडण केलं का नाही त्याने आपलं नशिबात काय म्हणून त्या बैल लावून जातो तेवढं हे झालं बघा. मग राजाला तुम्ही असताना प्रदर्शनात ही कुठं नेला होता नावारूपाला म्हणजे वासरं पडण्यामुळे राजा नावारूपाला आला? हां ती तवा कुठं अण्णा आम्ही प्रदर्शन कुठं बी ती पहिलंच ही झालं होतं ती असं झालं होतं. मग ह्याला काय कोण देतं म्हणून कुठे गेलो नव्हतो. हां मग आम्ही इथं विजापूर जत्राला नेलो होतं. मग ह्याला जेतला आम्ही नेलो होतो त्याला नेल्यानंतर प्रदर्शन न्या म्हणलं तर जाऊन फिरून आम्ही आलो. आम्ही काय प्रदर्शन थांबलं नाही. प्रदर्शन जाग्यात आम्ही जाऊन 1 तासभर मग सगळं ते माणसं येतं का नाही त्यांनी बघणार बघून मग हे दिलं तर आम्हाला गरीबाला कोण देत आहे म्हणून आम्ही ते लावलं नाही बघा ना.
प्रदर्शनमध्ये लावलं नाही मी. इजापूरमध्ये बी लावलं, ती पोरं लावलं लावलं तर आम्हाला दिला नाही आता. राजाला दिला नाही. मग दुसरा त्याने आता कसं आहे हो, ही प्रदर्शनचा ना सगळं ते माणसावर आहे, जनावरवर नाहीच हो. हां, त्या तत्त काय विजापूरमध्ये आपला बैलाला नाही दिलं बघा, तेव्हापासून ती नादच मी बंद केला ना तुम्हाला. हां, आता इथं गटेप्रभा ही आहे का नाही, इथं बी चांगलं म्हणतो तर त्याच्यात बी जरा मला वाटा लागले. हां, तुम्हाला खरं सांगतो, मला चांगलंच म्हणायला पाहिजे हो. तेव्हा ती जे आयला मग नाव येतं हो. आता कसं झालं हो, सगळंकडंच उलटा पलटा चालू म्हणलं तर काय सांगायचं. अजून तरी इथं गटप्रभा ही आहे का नाही, जरा आपलं शेतकरी माणसं बघते. इथं आपलं ही डॉक्टर लोक काय त्याच्यात काय राहिलं नाही. हां,